मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कळवा ही कंपनी 27 मे 1989 रोजी कामगारांना कुठलीही नोटीस न देता बंद करण्यात आली होती. या कंपनीत एकूण 3100 कामगार काम करत होते आणि त्यातील किमान 1800 माणसं स्वर्गवासी झाली आहेत. विशेष म्हणजे 2012 पासून या प्रकरणात ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी प्रत्यक्ष जातीनं लक्ष घालून कामगारांना कधीही न मिळणारे पैसे 20% मिळवून दिलेत आणि पुढील कामासाठी त्यांचे कायम प्रयत्न सुरू आहेत. एकूण जागा 123 एकर होती, परंतु ही जागा लँडलॉक होती, म्हणजेच वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रकारे होती. ती जागा आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून संपूर्ण एकत्र करून दिली आहे. न्यायालयीन आदेश पारित होऊन देखील मालकानं कायदेशीर देणी देण्यात किंवा कंपनी चालू करून रोजगार उपलब्ध करून देण्यात कुठेही इंटरेस्ट न दाखवल्यामुळे आपली कंपनी 1 फेब्रुवारी 1999 ला मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरच्या ताब्यात गेली. नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायव्यास काथावाला यांच्या आदेशानुसार या जागेवर कुंपण घालण्यात आलं आणि त्यानंतर त्या जागेचे 3 वेळा लिलाव प्रक्रिया पुकारली गेली. परंतु विकासकाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आजतागायत जमीन विक्रीचं घोंगडं भिजत पडले. मुंबई उच्च न्यायालयाकडून जमीन विक्री प्रकरण निष्पादित न आल्यामुळे हे प्रकरण DRT कोर्टाकडे वर्ग करण्यात आले. त्याचे 2024 रोजी पहिला लिलाव पुकारला गेला आणि त्यामध्येही कोणीही विकासक आला नव्हता. त्यानंतर आजपर्यंत सर्व प्रक्रिया थंडावली आहे आणि तिथे गेल्यावर तिथे रिकव्हरी ऑफिसर कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर देत नाही, असं किरण मोहिते आणि उपस्थित मान्यवरांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना सांगितलं. विधान परिषदेमध्ये संजय केळकर असतील आमदार यांनी प्रश्न विचारला आहे. कोर्टाने देखील आदेश दिलेला आहे. नेमकं या ठिकाणी कुठे हे होतं की कामगारांना पैसे देतात आणि कमोडिटी जमिनीची व्हॅल्यू कमी होत चालली. जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत. ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला. झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत. आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती. आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत. त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात. इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे DRT कोर्टाचंही लक्ष नाही आहे. तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस. सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही लोकांनाच रस्त्याने. तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे. आम्हाला तेच करणार काम आमचं. तर त्यांना जर कोणी अडवलं तर असं नको व्हायला. नाही, त्यांना कोण अडवणार आहे? मागे जसं झालं तसंच पुढे होऊन चाललं तर मग ते नाही, असं नाही होणार.